आहे की त्यांनी कृपया टॉस बॉक्समध्ये यावं. आणि या संयोजकांना विनंती आहे, खेळाडू कक्षामध्ये पाणी हवं आहे. बॅट्समन प्लेयर बॉक्समध्ये पाण्याची व्यवस्था करायची आहे तुर्तास. आणि जीवदानी स्पोर्ट्स क्लब MCC बामणडोंगरी उलवे या टीमसाठी एक सुवर्ण संधी असेल. दक्षराज एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर निलेश शेठ खोत ज्यांच्याकडून या संघामधील कोणताही खेळाडू अर्धशतक झळकावेल त्याला तब्बल 5,000 रुपयांचं पारितोषिक आहे. 5,000 रुपयांचं पारितोषिक असेल. फक्त बामणडोंगरी या टीमसाठी हे पारितोषिक असेल. दक्षराज एंटरप्राइजेस निलेश शेठ खोत यांच्याकडून. तो दोस्तों चलते हैं मुकाबले की तरफ. पहला सेमीफाइनल इस RPL का, और यहाँ से हमें पता चलेगा कि RPL में चैंपियन बनने का मौका किस टीम को मिलेगा, कौन सी टीम अच्छी खेलेगी, पवार का पावर चलेगा या प्रसाद घरत की दादागिरी चलेगी, ये तो आने वाला वक्त बताएगा. इस पहले सत्र में क्या कुछ होता है इसका आंखों देखा हाल तो हम जरूर सुनाएंगे. लेकिन प्रसाद घरत जिन्होंने काफ़ी अच्छी बल्लेबाजी की, टीम को इस स्टेज तक पहुंचाया, उनके पिताजी अरुण घरत, इनकी तरफ से शुभकामनाएं आ चुकी है प्रसाद घरत के लिए. तो हम उन शुभकामनाओं का स्वीकार करते हैं. पिता ने अपने बेटे को शुभकामनाएं दी है और कहा है कि सुबह मैंने तुझे नींद से जगाया था, तो घर जब वापस आएगा तो RPL की चैंपियन ट्रॉफी तेरे हाथ में होनी चाहिए. ये जोश और जुनून. लेकिन सामने है किरण पवार, गेंदबाजी की बागडोर संभाले हुए हैं. दिनेश पाटिल यंग टैलेंटेड खिलाड़ी, कुछ ही पलों में सुर्खियों में, नारपोली जैसे गांव का ये खिलाड़ी कुछ ही पलों में सुर्खियों में आ चुका है. थिंक टैंक देख रहे हैं हम. विनोद भोयल हमारे भाऊ मिडॉन के ऊपर, तो हेमंत भगत मिडॉन के ऊपर. सामने किरण पवार, दिनेश पाटिल. राइट आर्म ओवर द विकेट. ये पहली गेंद दिशा से भटक गया. दिनेश पाटिल, एक प्रेशर रहता है. भले ही दिनेश पाटिल के पास व्यावसायिक क्रिकेट खेलने का तजुर्बा है, काफ़ी अच्छा इन्होंने इस प्रतियोगिता में किया है, लेकिन जिस अंदाज से बल्ला चल रहा है पूरे श्रृंखला में 150 से ज़्यादा रन, 7 विकेट. ये देखिए बाल बाल बचे किरण पवार. स्लोअर वन फुल टॉस दी है, समझ नहीं पाए. होता है कभी कभी वातावरण में गर्मी. पिछले मुकाबले में हमने देखी वीर मराठा जोए और जय माता दी सोनारी. दिनेश पाटिल, ये देखिए बल्ले पर तो नहीं आ रही है किरण पवार के गेंद, लेकिन बल्ले पर लेंगे जरूर. थोड़ा सेट होना जरूरी है, क्योंकि शुरुआत में कभी कभी ऐसा होता है कि फुटवर्क चलता नहीं, क्योंकि ये लंच का भी टाइम था, ये होता है. और किरण पवार का मैच देखने के लिए कई उनके फैन फॉलोअर्स यहाँ पर आ चुके हैं. उनमें से बिगेस्ट फैन विनोद पाटिल, पहले सावड़े में थे, अब बोरले में रहते हैं. उनकी तरफ से किरण पवार को शुभकामनाएं आ चुकी है. 2-0 RPL सीजन 3 का ये पहला सेमीफाइनल मैच. सुदर्शन गायकर स्ट्राइकर एंड पर. ये लेग स्टंप के बाहर वाइट बॉल का इशारा होता हुआ अंपायर गणेश माविस्कर का. ये अंपायर की भी अग्नि परीक्षा है, 24 लाइव इवेंट की भी अग्नि परीक्षा है, क्योंकि ये रायगढ़ प्रीमियर लीग है. हर कोई फ्रेंचाइजी ये चाहता है. सोचिए 32 टीम, उत्तुंग प्रहार या ठिकाणी केला गेला. सुदर्शन यांच्या बॅटमधून मोठा फटका येतोय. पाठवलं सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी. तो 6 रन सुदर्शन गायकर ने हासिल किए. यहाँ पर वाइडिश लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर बहुत ही बेहतरीन छक्का लगाया. लेकिन ऑन फील्डिंग डिपार्टमेंट क्या कर रहा है, ये अंपायर को भी देखना जरूरी है. कभी कभार क्या होता है, कैमरे से एंगल ना मिले, विकेट के ऊपर कैमरा रहता है और जहां गेंद ट्रैवल होती है गेंद के चक्कर में रहते हैं कैमरामैन.
सुदर्शन गायकर 9 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। और ये देखिए कवर्स में खेला, मन बना लिया, जिस दिशा में गेंद आए उस दिशा में मैं मारूंगा क्योंकि मैं हूं धाकड़, किसी भी रेंज में छक्का मार सकता हूं। ये बाउंड्री आई, डीप एक्स्ट्रा कवर, बाउंड्री के बाहर 4 रन। आज एक प्रेरणा, एक मोटिवेशन पूरे भारत के लिए नवनाथ मुंडे साहब यहाँ पर आ चुके हैं। तो मैं उनसे गुजारिश करना चाहूँगा कि वो हमारे मंच पे आए और इस आरपीएल का मज़ा ले। नवनाथ जी मुंडे साहब, इनसे मैं गुजारिश करना चाहूँगा कि वो इस मंच पे आए और इस आरपीएल का मज़ा ले। 13 पे 0 अच्छी शुरुआत हुई है यहाँ पर। दिनेश पाटिल के ऊपर ही आक्रमण किया है। सुदर्शन गायकर ने देखा कि किरण पवार थोड़ा सेट होने की कोशिश कर रहे हैं, ऐसे में मैंडेटरी पावर प्ले के पहले ओवर में आक्रमण होना जरूरी है और वो जिम्मेदारी उठा रहे हैं सुदर्शन गायकर। जिम्मेदारियों को उठाना आना चाहिए। पोलीस कर्मचारी सन्माननीय दादा सुळ आणि शेखर तांबे यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन या सामन्याचा आनंद घ्यायचा आहे। 13 पे 0 शुरुआत अच्छी है। जीवदानी स्पोर्ट्स बामन डोंगरी, तेजस मात्रे इस टीम के मेंटोर कोच, अमर मात्रे इस टीम के फ्रेंचाइजी। 13 और 4 17 आक्रमण आक्रमण और आक्रमण किया जा रहा है दिनेश पाटिल के ऊपर, ना कि किरण पवार बल्कि सुदर्शन गायकर द्वारा। इंडस्ट्रीज में फोन कर दो, कल सुबह वहां जाकर नौकरी शुरू कर देना। और राणा साहब इंटरव्यू हमारे बिल्कुल यानी एक अच्छे ओवर की जरूरत है यहाँ पर। 17 जो रन बनाए गए हैं, कमबॅक करावं लागेल, कारण धावसंख्या जर पाहिली तर सुदर्शन खूप चांगल्या पद्धतीने घेत आहेत। और ये देखिए स्लॉग स्वीप, फील्डर कोई मौजूद नहीं है लेकिन अंपायर का इशारा। 6 रनों का 17 और 6 23। इससे अच्छी शुरुआत क्या हो सकती है? इससे अच्छी शुरुआत क्या चाहते होंगे इस टीम के फ्रेंचाइजी अमर मात्रे और टीम के मेंटोर तेजस मात्रे और टीम के कप्तान किरण पवार, जो दी है इस ओवर में। सुदर्शन गायकर ने हथौड़े जैसा बल्ला चलाया, गेंदबाज दिनेश पाटिल के ऊपर। पहिल्या षटकात अक्षरशः तुटून पडलेत आणि ज्या चांगल्या सुरुवातीची एक आवश्यकता होती ना, ती मात्र या ठिकाणी झाली आहे। बिनबाद 23 धावा प्लॅनिंग किरण पवारसाठी केला असणार आहे, रणनीती किरण पवारसाठी केली होती, परंतु इकडे जर पाहिलं तर आक्रमण सुदर्शन गायकर यांनीच केली। म्हणजे अभ्यास केला होता किरण पवारचा, पेपर आलाय सुदर्शन गायकर यांचा, आणि खूप चांगल्या पद्धतीने सुरुवात देखील त्यांनी केली आहे। परंतु केवळ सुरुवात करून चालत नाही, आपण जसं म्हणतो ना, अंत भला तो सब भला। ठीक है, बड़ी साहब ने कहा था अंत भला तो चतुष्टय सर सब भला। लेकिन किरण पवार का काम हल्का किया है। पहले ओवर में 23 आने के कारण किरण पवार को एक सेट होने का मौका मिलेगा। ज़्यादातर वो नॉन स्ट्राइकर एंड पर रहें, जितनी ज़्यादा देर वो क्रीज पर रहेंगे उतने ज़्यादा रन बनने के चांसेस जीवदानी स्पोर्ट्स मामन डोंगरी के बने रहेंगे। वहीं दूसरी तरफ जो थिंक टैंक है, विनोद भोई, ऋषि नाइक, प्रसाद गरत, ये सोच रहे होंगे कि विकेट तो चाहिए उन्हें, अब विकेट भी चाहिए। थोड़ा विकेट ना मिले तो एक औसतन ओवर 8 4 7 5 6 रन वाला। संदेश मुंडे हल्के हाथों से इस गेंद को खेला, बिल्कुल सही ढंग से खेला। देखिए बाएं के सामने बाया लाकर खड़ा कर दिया। ये बड़े खिलाड़ियों की बड़ी निशानी होती है। 1 रन जरूर मिला। 24 पे आता हुआ टोटल। मैन ऑफ द सीरीज के रेस में अगर देखा जाए तो किरण पवार सबसे तेज चल रहे हैं। पवार का पावर जब महाराष्ट्र देखता है और ये आरपीएल जब इस किरण पवार का पावर देखता है तो कुछ अलग ही मजा आता है।
23 पे 0। ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला मिड विकेट और खेलने के बीच में, हालांकि मिड विकेट पर गेंद को फील्ड किया गया। 2 रन जरूर मिलेंगे, 2 रन के साथ टोटल बढ़ता हुआ 26 रन। (26 रन), लॉस ऑफ 0। और यह ऑन साइड के ऊपर खेला गेंद हवा में, लेकिन एक टिप्पा खाने के बाद खिलाड़ी के पास चली गई। रन मिला 1, टोटल बना 27 बगैर नुकसान। जीवदानी स्पोर्ट्स बामन डोंगरी। रायगढ़ क्रिकेट कमेंटेटर एसोसिएशन के प्रेसिडेंट संदीप पाटिल भी इस मैच का मजा ले रहे हैं इस मंच के साथ और उनके साथ। और ये देखिए किरण पवार छक्का लगा चुके हैं पैडल स्वीप के जरिए, फाइन लेग बाउंड्री के बाहर 6 रन। ये पैरेलल छक्का और इस छक्के के साथ टोटल आता हुआ 33। जीवदानी स्पोर्ट्स बामन डोंगरी। कोई भी खिलाड़ी अगर 50 बनाता है व्यक्तिगत, तो उनकी टीम के लिए दक्षराज एंटरप्राइजेस नीलेश खोत जो प्रोप्राइटर है एंटरप्राइजेस के, उनकी तरफ से 5000 का इनाम। संदेश मुन्नी करेंगे इस ओवर की अगली गेंद। 6 के बाद अगर गेंद ने टिप्पा खाया तो गेंद बाउंड्री ट्रैवल जरूर करेगी, क्योंकि इस ग्राउंड की आउटफील्ड काफी तेज बनाई गई है। एक बार फील्डर बीट, सीधा 4। जानी सर देखिए गेंदबाजों का प्रदर्शन इतना खराब रहा है और बल्लेबाजी का प्रदर्शन इतना अच्छा रहा है, तो प्रसाद गरज जरूर अपने गेंदबाजों से ये कहेंगे, हमें तो अपनों ने लूटा, गैरों में कहाँ गम था, मेरी किश्ती थी वहां डूबी जहां पाणी कम था। कमबॅक करावं लागेल, जरी परिस्थिती प्रतिस्पर्धी संघाच्या बाजूने आपल्या बाजूने आणावी लागेल, त्यासाठी चांगले चेंडू टाकावे लागतील, विकेट घ्यावे लागतील, निर्धाव चेंडू टाकावे लागतील। सुरुवात तर खूप चांगली झाली जीवदानी स्पोर्ट्स बामन डोंगरीची, कारण 37 धावा विकेट न गमावता म्हणजे एक चांगली सुरुवात झाली आहे। या अगोदरच्या षटकात सुदर्शन आणि आता किरण दोघेही फलंदाज जबरदस्त बॅटिंगचं प्रात्यक्षिक दाखवत आहेत। निश्चित तौर पर हथौड़े जैसा बल्ला चला रहे, 2 ओवर में 37, एक कमबैक वाले ओवर की जरूरत है यहां पर श्री शाहू वॉरियर्स। सीधे बल्ले से इस गेंद को खेला, थोड़ी सी मिसफील्ड हुई लेकिन 1 ही रन मिलेगा और इस 1 रन के साथ 38 पर पहुंचता हुआ टोटल 19 के औसत से 2 ओवर में शुरुआत अच्छी हुई है। अब देखना ये होगा, इमारत जो ऊंची टोटल की होनी चाहिए उसकी नींव रखी जा चुकी है। अगर नींव अच्छी है, बेस अगर आपका अच्छा है, तो स्ट्रक्चर अच्छा होना यह आपकी जिम्मेदारी है। नक्कीच या मैदानात प्रसाद गरज खूप चांगले खेळलेले या अगोदर देखील आम्ही पाहिलंय। या मैदानात जर पाहिलं तर ऋषी असतील किंवा त्याचबरोबर खूप चांगली बॅटिंग लाईनअप आहे प्रतिस्पर्धी श्री शाहू वॉरियर्स संघाची, त्यामुळे एक मोठं आव्हान ठेवण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी असणार आहे। सुरुवात तर खूप चांगली झाली आहे प्रवीण सर, ज्या पद्धतीने 2 ओव्हरला 38 धावा झाल्या आहेत आणि येणाऱ्या कालखंडामध्ये जरी 40 रन जरी आल्या तरी 80च्या आसपास हे आव्हान जाऊ शकतं आणि तो प्रयत्न या ठिकाणी करावा लागेल आणि एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळू शकते। स्वागत आहे सर्व क्रिकेट रसिकांचं रायगड प्रीमियर लीगच्या 3ऱ्या पर्वातील अंतिम दिवशी। बघा समालोचन कक्षामध्ये फक्त 2 संघाचे 2 12th मॅन 24 लाईव्ह इव्हेंटची टीम आणि कॉमेंटेटर आणि गुणलेखक सुदर्शन पाटील याच्या व्यतिरिक्त कोणी थांबू नये अशी सूचना या IPLचे विद्यमान अध्यक्ष आणि आयोजक मंगेशजी वाकडीकर यांच्याकडून आली आहे। (38 पे 0) शुरुआत अच्छी हुई है। अब देखना ये होगा, मैंने कहा था नींव अच्छी है तो स्ट्रक्चर अच्छा होना जरूरी है, लेकिन क्या ये स्ट्रक्चर आगे जाके अच्छा होगा, इसका आंखों दिखाल सुनाएंगे मेरे साथ ही महाराष्ट्र की बुलंद आवाज चंदू शेटे सर।
धन्यवाद प्रवीणजी दुगाडे सर. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी संघाच्या धावसंख्या झाल्या आहेत त्या 38 धावा. विकेट न गमावता विकेट घेणं हेच लक्ष असणार आहे आणि त्यासाठी आमंत्रित केले गोलंदाजीसाठी दिनेश पाटील ज्यांनी पहिलं षटकही टाकलं होतं. नक्कीच दिनेश पाटील हे नाव आणि त्याचबरोबर नारपोलीचा क्रिकेट संघ अंडर तो देखील खूप चांगला परफॉर्मन्स करताना पाहायला मिळाला. त्याच्या अपडेट्स आम्हाला सातत्याने जरूर मिळाल्या. परंतु आज एका मोठ्या मंचावर दिनेश यांचाही कस लागणार आहेत कारण समोर आहेत किरण. बिग हिट लगावलाय टोला बिरकावलाय चेंडू आणि बॉलला पाठवलं सीमारेषेच्या पार. षटकार रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग. जबरदस्त फटका या ठिकाणी पाहायला मिळाला. सध्याच्या घडीला संपूर्ण भारताच्या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये किरण पवार या नावाची चर्चा सुरू आहे. संघ कोणताही बनवला जाईल परंतु त्याच्यामध्ये किरण पवार सध्याच्या घडीला असायला हवा. कारण दिल्लीचा जरी संघ नुकताच भोपाळला बनवला गेला त्या संघात देखील फायनल विजेत्या संघामध्ये आपल्या रायगडचा सावळेगावचा असणारा या किरण पवारचा समावेश पाहायला मिळाला. त्याचबरोबर दुबईला झालेल्या 10PL स्पर्धेत जाऊन देखील विजेत्या SBC लायन्स ओमान संघात देखील त्याला आपण पाहिलं. अशा विविध स्पर्धा आणि या वर्षीच्या हंगामात मी आवर्जून उल्लेख करेल सुप्रीमो ट्रॉफीमध्ये एक षटकार मारणं देखील खूप मोठी गोष्ट होते. परंतु किरण पवार हा एकमेव असा खेळाडू होता ज्याने संपूर्ण स्पर्धेमध्ये पहिल्या बॉलला षटकार मारला होता. नक्कीच पहिल्या बॉलला षटकार, पहिल्या बॉलला आक्रमण. पण प्रेक्षकांचं आक्रमण जे बाउंड्रीच्या आतमध्ये झालंय, चिंचेच्या समोरचे जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती असेल की मंडळाचे आता पदाधिकारी येत आहेत, तुम्ही सीमारेषेच्या मागे जाऊन हा सामना पाहायचा आहे. मंगेश वाकडेकर यांचे फ्लेक्स जो आहे त्याच्या खाली जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती असेल कृपया त्या बाजूला की आपण सीमारेषेबाहेर आणि टोटल सगळे जे प्रेक्षक सीमारेषेच्या आतमध्ये आलेत त्या सर्व प्रेक्षकांना विनंती असेल की आपण उठवाला मंडळाचे लोक आलीत त्यापेक्षा आपणच सन्मानाने बाजूला व्हा. 44 धावा विचार विनिमय केला जातोय. या धावसंख्येला रोखायचं तर कसं रोखायचं. किरण आणि सुदर्शन ही जोडी तर जमली आहे. एक आजिवलीचा एक सावळेगावचा खेळाडू आज शिरडोनमध्ये परफॉर्मन्स दाखवतोय. शेवटच्या दिवसात मात्र प्रेक्षकांची देखील गर्दी प्रचंड पाहायला मिळते. आज शेवटचा दिवस चुकवायचा नाही. जबरदस्त क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. त्याची चुरस पाहायला मिळणार आहे. त्याचं प्रचिती या अगोदरच्या मॅचमध्ये तर आपल्याला आलीच कारण दोन्ही बलाढ्य संघ होते. एक चांगला सामना आपल्याला पाहायला मिळाला होता. 44 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. नुकतीच तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. इकडे गमावण्यासारखं दिनेश यांना काही नाहीये, कमावण्यासारखं आहे. चांगली कामगिरी करा. जर या ठिकाणी चांगली गोलंदाजी केली तर तुमचीही वाहवा नक्कीच होणार आहे. आणि त्याचसाठी दिनेश पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी आपल्या संघासाठी म्हणजेच श्री शाहू वॉरियर्स टीमसाठी आणि नारपोली या गावाचं नाव देखील आज या ठिकाणी आपण घेऊन आलेलो आहोत आपल्या बरोबर गोलंदाजीसाठी. दिनेश यावेळी ऑप्टमच्या बाहेरचा बॉल क्षेत्ररक्षकाच्या दिशेने जाताना पाहायला मिळेल. हेमंत होते त्या ठिकाणी. अडवला जातोय चेंडू, निर्धाव चेंडू येतोय. एका वेगळ्या रणनीतीने पहिला षटकार गेल्यानंतर काही सिनियर्स बरोबर त्यांनी चर्चा केली आणि त्यानंतरचा चेंडू जो टाकला होता ऑप्टमच्या बाहेर थोडासा वेगवान टाकला होता. जमिनीलगत त्याला कव्हर्सला खेळायचं होतं परंतु तिकडे हेमंत होते. निर्धाव येतोय चेंडू. यावेळेला गती कमी केली होती आणि गती कमी करत असताना टप्प्यावर नियंत्रण गरजेचं असतं. ते नव्हतं. बॉल सीमारेषेच्या पलीकडे चौकार. मंगेश दादाचं आयोजन आलं ग, हे लाखात एक मंगेश दादाचं आयोजन आलं ग. आता आवाज घुमणार एकच. स्लोवर वन हा चेंडू तुम्हाला हाताळत असताना तुम्हाला त्याचा टप्पाही तेवढाच महत्वाचा लागतो आणि किरण शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवर नजर ठेवणारे खेळाडू आहेत आणि 48 वर पोहोचवली आहे संघाची धावसंख्या. यावेळेला तर पाहिलं तर थोडासा दबाव पाहायला मिळाला. वाईड बॉल आणि +4 धावाही मिळतील. एकंदरीत 5 धावांनी 50 ओलांडली जाते जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी संघाची. स्पर्धा तिसऱ्या पर्वामध्ये रायगड प्रीमियर लीग आपण पाहतोय. मंगेशजी वाकडीकर यांचं हे भव्य दिव्य असं आयोजन पाहतोय. आज अंतिम दिवस, कोण मारणार बाजी. यावेळेला पूल करण्याचा प्रयत्न होता, असफल राहिले.
एक धाव मात्र त्या ठिकाणी घेताना पाहायला मिळत आहेत. धावा रोकायच्यात आणि धावा रोकायच्यात, त्यासाठीचे प्रयत्न होणं गरजेचं आहे. धावसंख्या जर पाहिली तर तिसरं षटक मार्गस्थ आहे आणि जाऊन पोहोचते ती 54 धावा धाव फलकावर. किरण पवार खेळतात 10 चेंडूमध्ये 24 धावांवर. सुदर्शन गायकर खेळतात 6 चेंडूमध्ये 23 धावांवर. दोन्ही फलंदाजांनी खूप चांगली कामगिरी केली आहे. जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला श्री शाहू वॉरियर्स रायगड हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. रायगड प्रीमियर लीग मध्ये सेमी फायनल कोण गाठणार? सेमीफायनल सुरुवात झाली आहे. पाहूया या ठिकाणी चांगला फटका आणि हाही चेंडू सीमारेषा पलीकडे जातोय. सेमीफायनल सुरू आहे. फायनल कोण गाठणार? अचानक मित्र मंडळ भारी हाय त्यांचा गती परिवर्तन केलं होतं परंतु ते करत असताना बॉल होता फुलटास आणि सुदर्शन गायकर यांच्याकडे ताकद आहे. पॉवर हिटिंग करतात. एक मोठा फटका खेळला. आणखीन एक विकेट करण्याचा प्रयत्न. चेंडू समोरच्या दिशेने जाताना पाहिला मिळेल. बॉल अडवण्याचा प्रयत्न होतोय आणि प्रसाद होते तिकडे. त्यांनी बॉल अडवला देखील. बघता बघता जर पाहिलं तर तिसऱ्या षटकातही चांगली धावसंख्या येताना पाहायला मिळते आणि या षटकात देखील तब्बल 21 धावा येताना पाहायला मिळाल्या आणि 3 ओव्हर संपल्यानंतर बिनबाद धावसंख्या आहे जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरीची 59 धावा. मंगेश वाकडीकर शिरडोनवाला आपने कहा कि चर्चा चर्चा और चर्चा आरपीएल में हो रही है, आरपीएल की हो रही है, आरपीएल के खिलाड़ियों की हो रही है. पूरा टेनिस विश्व 24 लाइव इवेंट के जरिए इस आरपीएल को देख रहा है. उसमें कई कारपोरेट ऑफिस में लोग काम करने के बजाय बड़ी स्क्रीन लगा के इस आरपीएल को देख रहे हैं. उनमें से एक जो सीए का फर्म है, बोराडे फर्म, अरुण बोराडे, चार्टर्ड अकाउंटेंट बेलापुर में, वो भी अपने सभी कर्मचारियों के साथ टीवी स्क्रीन लगाए इस आरपीएल का मज़ा ले रहे हैं. जीएसटी एडवाइज़र गणेश महाजन और रवि सर, और उन्होंने मंगेश जी वाकड़ीकर की इस कामयाबी के लिए उन्हें ढेर सारी शुभकामनाएं दी है. कारपोरेट लेवल, देखिए कारपोरेट लेवल के लोग, आरपीएल एक बड़ा इवेंट है. आरपीएल में हम देखते हैं कि जिस अंदाज से ये खेल हो रहा है और जिस अंदाज से 59 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं किरण पवार और सुदर्शन गायकर 8 गेंदे 28, 10 गेंदे 24. किरण पवार, ये जो साझेदारी बनती है टीम जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी के लिए, उस साझेदारी के बारे में क्या कहना चाहेंगे आप चंदू शेटे सर? एक चांगली पार्टनरशिप होताना पाहायला मिळाली. दोघांनी आक्रमक पवित्रा घेतलाय. प्रवीणजी दुगाडे सर किरण पवार 24 वर आहेत. सुदर्शन गायकर खूप प्रभावित केलं. केवळ 8 चेंडूमध्ये त्यांनी आतापर्यंत जर पाहिलं तर 28 धावांची खेळी केली आहे आणि याच फ्लोमध्ये धावसंख्या जर येत राहिल्या तर 90 पार देखील धावसंख्या जाऊ शकते प्रवीण दुगाडे सर. तर इकडे कुठेतरी रणनीती बदलावी लागेल श्री शाहू वॉरियर्स संघाला. त्यांना कमबॅक करावं लागणार आहे, कारण जर इकडे कमबॅक झालं तर मात्र धावसंख्या नियंत्रणात येऊ शकते. अन्यथा धावफलक 90च्या पार जाताना पाहायला मिळतोय. त्यामुळे कमबॅक करावं लागेल. विकेट घ्याव्या लागतील. विकेट जर नाही आल्या तर मोठी धावसंख्या उभी राहू शकते. त्यामुळे तुम्हाला आता इकडे विकेट घ्याव्याच लागतील. किरण पवार आणि दुसऱ्या बाजूला सुदर्शन गायकर. दोन षटकं अजूनही बाकी आहेत. विकेट घ्यायची आहे हाच इरादा असणार आहे श्री शाहू वॉरियर्स या टीमचा. परंतु दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर विकेटसाठी संघर्ष होताना पाहायला मिळतोय. विकेट येऊ दिलेली नाही या दोन्ही फलंदाजांनी आणि त्याच विरोधात म्हणजे पॉवर हिटिंग देखील होताना पाहायला मिळाली. मोठमोठे स्ट्रोक खेळले आणि आता गोलंदाजीसाठी स्वराज देवळे. स्वराज देवळे त्यात गोलंदाजीसाठी. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतील. यावेळेला फुलटॉस बॉल होता. एक धाव तर तिकडे घेतली गेली. स्वराज देवळे आणखीन एक टॅलेंट पाहायला मिळत आहे.
पाहूया कशा प्रकारची कामगिरी माझ्या मते अलिबाग, रोहा, मुरुड या परिसरामध्ये खेळताना पाहायला मिळतं. तर पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतायत. विकेट घ्यायचे हीच रणनीती आणि हेच सांगितले संगनायकाने त्यांना. 60 धावा धाव फलकावर आहे. समोर आव्हान मोठं आहे किरण पवार यांचं, परंतु कितीही मोठा फलंदाज एकाच चेंडूत बाद होतो. प्रयत्न करावे लागतील, परंतु किरण संपूर्णपणे बहरात आहेत सध्याच्या घडीला. यावेळेला फुल टॉस बॉल होता आणि थेट पाठवला स्वराज देवळे. माझ्या हातात चेंडू का दिला दाखवलं आणि किरण पवार बाद. गावागावात स्वराज देवळे संधी मिळाली, संधीचं सोनं करताना पाहायला मिळत आहेत. आणि फुल टॉस होता. किरण मोठ्या फटक्यात कन्वर्ट करायचं होतं. बॅटच्या मधोमध नाही आला चेंडू आणि मिड विकेटच्या दिशेने पकडली जाते. कॅच विकेट येताना पाहायला मिळते. रायगड प्रीमियर लीगच्या अंतिम दिवशी प्रेक्षकांची आता गर्दी होऊ लागली आहे. प्रवीण सर, आत्ताच अशी परिस्थिती आहे, 1-1.5 तासानंतर पाय ठेवायलाही जागा नसणार आहे इकडे. कारण सर्वांना जे प्रेक्षक इतर दिवशी येत नाहीत ते शेवटच्या दिवशी येतात. त्यांना फायनल पाहायची असते. समोर साईड स्क्रीनच्या समोरच्या बाजूला साईड स्क्रीनच्या समोर काही प्रेक्षक आहेत. त्यांना विनंती आहे कृपया त्वरित त्या ठिकाणाहून बाजूला व्हायचंय. पाठीमाग आमच्या समोर. धन्यवाद. रेलिंगच्या बाहेर सर्वांनाच विनंती आहे. रेलिंग आहे, रेलिंगच्या बाहेर सर्वच प्रेक्षकांना विनंती आहे. आपलं स्वागत आहे शिरोड नगरीमध्ये, परंतु आपण कृपया रेलिंगच्या बाहेर जाऊन मॅचचा आनंद घ्यायचा आहे. स्वराज देवळे पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतील. विवेक भोईर, शाहू वॉरियर्सचे ओनर, त्यांचे आगमन होत आहे. यावेळेला देखील एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. मिड विकेटच्या दिशेने बॉल मार्गस्थ केला जातोय. स्वराजने धावसंख्येचा ग्राफ मात्र थोडासा खाली आणलाय आणि एका धावेने जर पाहिलं तर धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळेल. प्रत्येकाला सिद्ध करण्याची संधी येते. कोणी बॅटिंगमध्ये सिद्ध करतं, कोणी बॉलिंगमध्ये सिद्ध करतं, कोणी फिल्डिंगमध्ये सिद्ध करतं, परंतु तुम्हाला जी संधी मिळाली आहे ना मैदानात जाण्याची, कारण मैदानात जायला कुणालाही मिळत नाहीये. 32 संघ या संपूर्ण रायगडामधून, रायगडात क्रिकेट विपुल प्रमाणात आहे. फक्त 32 संघ म्हणजे 32 ते तसं प्रीमियर लीगच्या हिशोबाने सांगायचं झालं तर खूप झाले, परंतु ज्यांना संधी मिळाली आहे ते आपलं या ठिकाणी कर्तव्य नक्कीच परफॉर्मन्स दाखवण्याचा प्रयत्न करतील. सुदर्शन, कारण किरण माघारी परतल्यानंतर रोहन गरत ज्या मागील मॅचचे हिरो राहिले होते, नावागावचे खेळाडू आहेत. दुसऱ्या बाजूला आजिवली स्टार आपल्याला पाहायला मिळतात बॅटिंगसाठी. सुदर्शन गायकर, तर समोर पाहायला मिळत आहेत गोलंदाज स्वराज देवळे. ऑप्टमच्या बाहेरचा हा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न जरूर झालाय. 1 रन तिकडे घेतली गेली. आणखीन एक चांगला चेंडू येताना पाहायला मिळेल. स्वराज यांच्याकडून ज्यावर मोठा फटका नाही आलाय आणि धावसंख्या जर पाहिली तर 1 ने पुढे जाते. 62 वर धावसंख्या पाहायला मिळते. डावखुऱ्या हाताची गोलंदाजी स्वराज देवळे आतापर्यंत जर पाहिलं तरी यशस्वी षटक म्हणावं लागेल इतर षटकांच्या तुलनेमध्ये, परंतु षटक संपलेलं नाहीये. 62 वर आहे धावसंख्या. लक्ष एकच आहे, अंतिम फेरी गाठायची आहे रायगड प्रीमियर लीगची. जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी आणि श्री शाहू वॉरियर्स रायगड यांच्यामधील सेमी फायनलची मॅच आपण पाहत आहोत. सर्वांचं हार्दिक स्वागत. यावेळेला देखील बिग हिट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय आणि हातातही जातोय. स्वराज देवळेने प्रभावित केलं. आणखीन एक विकेट नावे केली आणि प्रतिस्पर्धी संघाला दिलाय धक्का. प्रवीण सर, क्रिकेटमध्ये वेळ बदलायला वेळ लागत नाही आणि तेच या ठिकाणी पाहायला मिळालं. स्वराज देवळे नामक गोलंदाजाने चेंडू हातात घेतला आणि परिस्थिती आपल्या टीमच्या बाजूने केली आहे. कारण असं वाटत होतं कुठेतरी 90-100च्या दिशेने धावसंख्या निघाली आहे, परंतु 5 चेंडूमध्ये जर पाहिलं तर खूप चांगली गोलंदाजी. केवळ 3 धावा देत 2 विकेटही घेतल्या. 62 वर 2 आणि विशेष म्हणजे 2 खेळाडू माघारी पाठवलेले आहेत. देखिए, भारत में 3 चीज़ों के ऊपर काफ़ी चर्चाएं होती रहती है. एक बॉलीवुड, लेकिन जिसका स्क्रिप्ट लिखा रहता है, एक क्रिकेट और एक राजनीति, और ये 2 ऐसे
पक्ष है, कब कहाँ करवट ले पता भी नहीं चलता, रातों रात। और क्रिकेट जो है ना, क्रिकेट हम कहते हैं ना कि 50 ओवर का मैच होता है, टेस्ट क्रिकेट होता है, T20 होता है, T10 होता है, आरपीएल में ये 5 ओवर 6 ओवर के मैचेस हो रहे हैं। क्रिकेट हम कैसे देखते हैं, क्रिकेट में हमेशा एक क्वेश्चन मार्क हमारे दिल में बैठा हुआ है। इस ओवर की एक गेंद शेष है, कैंची दीजिए, कैंची अंपायर को। तो देखिए क्रिकेट चंदू शेट्टी सर ये करवट तो जरूर लेता है, जो मैंने बात की थी। ये हम हमेशा कहते हैं अनिश्चितताओं का खेल है, और इस खेल को हम इसलिए देखते हैं कि हमारे मन में ये खेल हमेशा एक सवाल पैदा करता है, अगली गेंद पे क्या, अगली गेंद पे क्या, अगली गेंद पे क्या 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 होने वाला है। इसके कारण जो उत्सुकता है हमारी वो बढ़ जाती है, आगे क्या, आगे क्या, आगे क्या, यहाँ पे विकेट या फिर छक्का। ये जो दुविधा हमारे मन में होती है, उस वजह से इस क्रिकेट को ज्यादातर लोग पसंद करते हैं। दुविधा निर्माण करने वाला ये खेल है। जरूर सांगेल, लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्म पंथ जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी। देखिए 7 समंदर पार भी जब चंदू शेट्टी कमेंट्री के लिए गए तो उन्होंने ये मराठी जो हमारी मातृभाषा है उनके लिए, उनके सम्मान में ये अल्फाज गए, हेड्स ऑफ चंदू शेट्टी सर। लेकिन अब जिन लोगों ने ये अल्फाज सुने हैं चंदू शेट्टी सर के 24 लाइव के जरिए, जितने भी फैंस हैं ना चंदू शेट्टी सर के, मैं उनसे गुजारिश करना चाहूँगा कि इस चैनल को आप लाइक करें, सब्सक्राइब करें, बेल आइकॉन दबाना ना भूलें। बिग हिट केला जातोय, जबरदस्त फटका येताना पाहायला मिळेल प्रफुल्ल केदारी यांच्या बॅट मधून, लांब लचक फटका, षटकार। महाराज ओव्हरमध्ये 23 धावा आल्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये 15 आल्या, तिसऱ्या ओव्हरमध्ये 21 आल्या आणि या चौथ्या ओव्हरमध्ये एक षटकार आला जरूर, परंतु धावसंख्या खर्च केल्या त्या 9। 4 षटकांचा खेळ संपतोय। प्रवीण सर, धाव संख्या झालेली आहे 68, 2 विकेट माघारी परतल्यानंतर। नक्कीच जर आपण पाहिलं तर अशोक भाऊ पाटील आपल्याला मंचावर दिसतात, ओंकार पाटील यांचे वडील, पण ओंकार पाटील यांचे वडील म्हणून ही ओळख नाही आहे त्यांची, तर त्याआधी एक भजन सम्राट म्हणून त्यांची ओळख आहे। आज जरी ओंकार पाटील याचं नाव मोठं असलं तरी आजही भजन सम्राट अशोकभाऊ पाटील यांचा मुलगा ओंकार पाटील ही ओळख अशोकभाऊ पाटील यांनी अजूनही अबाधित ठेवली आहे आपल्या परमार्थातून, आपल्या भजनातून। क्या बात आहे, 68 धावा। जर इकडे धावसंख्या जर या शेवटच्या षटकात कुठेतरी 12-1 धावसंख्या आल्या तर 80 पर्यंत जाऊ शकते, आणि 80च्या आतमधला जो आकडा असेल माझ्यामध्ये तिथपर्यंत चेस होऊ शकतो, ती क्षमता या संघामध्ये आहे। आणि मानसिकदृष्ट्या सक्षम त्याच्या पुढे जर धावसंख्या गेली तर जीवदानी बामणडोंगरी होईल, आणि कमी राहिली तर मात्र श्री शाहू वॉरियर्स होईल। त्यामुळे या षटकात प्रयत्न तोच असेल, धावसंख्येला कुठेतरी सीमित ठेवायचं। शेवटच्या षटकात गोलंदाजीसाठी येत आहेत संकेत रानडे, गोलंदाजीसाठी येताना पाहिलं मिळतात 52चे खेळाडू, परंतु दुसऱ्या बाजूला सुदर्शन गायकर, आजिवली स्टार, परंतु दुसऱ्या बाजूला सावळ्याचा बाहुबली बॅटिंगसाठी आलेत आणि त्यांनी दाखवलंय का त्यांना बाहुबली म्हटलं जातं। प्रफुल्ल केदारी यांनी एक मोठा फटका खेळलाय। शेवटचं षटक आहे, या षटकात धावसंख्येला कंट्रोल करावं लागेल, नियंत्रण मिळवावं लागेल। 68 वर पोहोचली ही धावसंख्या। या षटकामध्ये पाहूयात किती धावा येतील। प्रेक्षक तमाम क्रिकेट रसिक आनंद घेत आहेत या मॅचचा, यूट्यूबवर, आपल्या स्मार्ट टीव्हीवर आणि मैदानात येऊन देखील आपापल्या गावातून, आपापल्या तालुक्यातून दाखल झालेले आहेत शिरडोन नगरीमध्ये अंतिम दिवस पाहण्यासाठी। आणि आज युवराज छत्रपती संभाजी राजे हे देखील या मॅचेसचा पाहण्यासाठी आज शिरडोन मोबीमध्ये पारितोषिक वितरण सोहळ्याचे प्रमुख अतिथी म्हणून युवराज छत्रपती संभाजी राजे असतील। कमी गतीचा चेंडू होता, उंची जास्त दिली होती, टप्पा पडल्यानंतर थोडासा फिरला होता। कोण म्हणतं आजही स्पिनरचं क्रिकेट नाहीये, क्रिकेट फास्ट झालंय, परंतु कमी गतीचे अचूक टप्पा टाका, स्पिनर्सलाही यश मिळतं, तो काळ आजही आहे। जरी चेंडू बदलला असेल, स्पिनर्स अधिराज्य गाजू शकतात, ते पहिल्या चेंडूवर दाखवलंय संकेत रानडे यांनी।
यावेळेला मात्र चांगला फटका, चांगलं टायमिंग होतं, समोरच्या दिशेने येतोय चौकार सुदर्शन गायकर यांच्या बॅटमधून. उगवला चेंडूवर नक्कीच त्यांना थांबवलं होतं, बॉलला फिरला होता, वळला होता, परंतु या बॉलवर काय केलंय, या बॉलवर त्यांनी फुटवर्क चांगलं केलंय आणि फुटवर्क जर चांगलं असेल तर तुम्ही कोणत्याही गोलंदाजाच्या विरुद्ध धावा करू शकता. या बॉलवर सुदर्शन गायकर यांचं फुटवर्क चांगलं पाहायला मिळालं. 12 चेंडूमध्ये तब्बल 34 धावांवर बॅटिंग करतायत, 72 वर पोहोचली ही धावसंख्या, परंतु तरी देखील धावसंख्येवर नियंत्रण मिळवायचा प्रयत्न या ठिकाणी आहे. विनोद भोईर म्हणा, त्याचबरोबर ऋषी नाईक म्हणा, रणनीत्या बनवतायत. सुरुवात खराब झाली होती, परंतु थोडंसं नियंत्रण या मागील 2 षटकांमध्ये मिळवण्याचा प्रयत्न मात्र त्यांनीही केलाय. पुन्हा एकदा सुदर्शनवर सर्वांच्या नजरा खेळलेल्या असतील. संकेत गोलंदाजीसाठी यावेळेला फटका तर फसलाय, कव्हरच्या दिशेने मात्र बॉल मार्गस्थ होतोय. 1 धाव तिकडे मिळेल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक पोहोचले तिकडे आणि दुसरी धाव देखील कंप्लीट केली गेली. इकडे या शेवटच्या ओव्हरमध्ये मोठा फटका जर नाही आला, एकेरी दुहेरी धावा आल्या प्रवीण सर, तरी त्या चालण्यासारख्या आहेत. कारण धावसंख्या जर 1-2 धावा आल्या तर 80 पर्यंत नियंत्रित राहू शकतो, परंतु षटकार चौकार जर का आता आले येणाऱ्या चेंडूमध्ये 80च्या पुढे जाऊ शकतो. एक कौतुक करावं लागेल, जरी एक चौकार आला असेल तर वाखाणण्याजोगती गोलंदाजी संकेत यांनी केली आहे. संकेत रानडे फिरकीपटू आहेत, डावखुऱ्या अर्थाच्या फलंदाजासाठी बॉलला वळवत आहेत. हो, याही वेळेला तेच पाहायला मिळतं. टप्पा पडल्यानंतर बॉल गरकन वळत असताना यष्टीरक्षकांच्या दिशेने जातोय. पहा, बॅटचा फ्लो अधिक वेगात आहे आणि त्याला मात्र कमी करण्याचा प्रयत्न एका हळूवार पद्धतीच्या वळलेल्या चेंडूने संकेत रानडे दाखवत आहेत. वा संकेत, यावेळेला खराब चेंडू, फुल टॉस होता, परंतु तिकडे क्षेत्ररक्षक येताना पाहायला मिळत आहेत आणि पंच कळवत आहेत. नो बॉल, बीमर आहे हा. आणि हा चेंडू नक्कीच फसला होता, कमरेच्या वर होता, नाराज आहेत. विकेट जरूर मिळाली होती, परंतु त्याच वेळेला बीमरही होता आणि आता फ्री हिट असणार आहे आणि फ्री हिटचा सामना करण्यासाठी क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमने मात्र या ठिकाणी पडताळणी करतील. बीमर आहे का याची पडताळणी तिसरे पंच करतायत. तिसरे पंचांची जे मदत आपल्याला पाहिजे असेल तर केवळ टीमला तर ती बीमर आणि रनआउट साठीच मिळणार आहे. अन्यथा मुख्य मैदानातील पंचांना ज्यावेळेला वाटत असेल हा नो बॉल आहे, नो बॉल कळवला जातोय. हा म्हणजे कॉट बिहाइंड ना, कॉट बिहाइंडचा ना. 76 धावा धावफलकावर आहेत. पाहूया फ्री हिटची संधी. ओहो, क्या बात आहे. संकेत रानडे प्रफुल्ल केदारी यांच्यासारख्या फलंदाजाला फ्री हिटवर थांबवलंय. शेवटच्या षटकात आपल्या फिरकीची जादू दाखवतायत. 76 धावा धावफलकावर आहेत. शेवटचे षटक संघनायकाने माझ्या हातात का दिलंय, या ठिकाणी मात्र संकेत रानडे यांनी स्वतःला सिद्ध केलंय. परंतु डाव संपलेला नाहीये. प्रफुल्ल केदारी एक मोठा फटका तर त्यांच्या बॅटमधून आलाय या अगोदर. 76 धावा धावफलकावर आहे. पहिला डाव जीवदानी स्पोर्ट्स बामण डोंगरी संघ तब्बल 76 धावांवर 2 विकेट माघारी परतल्या असताना समोर जर पाहिलं तर श्री शाहू वॉरियर्स रायगड यांच्यातील सामना आपण पाहतोय. रायगड प्रीमियर लीगचा आज शेवटचा दिवस. चॅम्पियन कोण होणार, तिसऱ्या पर्वाचा मानकरी कोण होणार प्रवीण सर, ते आज या ठिकाणी आपल्याला कळणार आहे. म्हणूनच चारी बाजूला प्रचंड गर्दी. हो, क्या बात है. आणखीन एक जबरदस्त, या गोलंदाजाचं कौतुक होणं गरजेचं आहे. टाळ्याही होतील, एवढी जबरदस्त गोलंदाजी. शेवटचं षटक केवळ 8 धावांचं आणि म्हणूनच म्हटलं जातं क्रिकेटमध्ये वेळ बदलायला वेळ लागत नाही. आणि या शेवटच्या 2 ओव्हरमध्ये कमबॅक झालंय. धावसंख्या 76, 77 धावांची आवश्यकता. देखिए आसानी के साथ 80 का सपना देख रही थी टीम जीवदानी स्पोर्ट्स बामण डोंगरी, लेकिन ओवर नंबर 4 और ओवर नंबर जो 5 हुआ, स्वराज देवड़े और संकेत रांदड़े दोनों ही ओवर्स में छक्के आए. ऐसा नहीं है कि
चौवा आया था संकेत रांदड़े के ओवर में। हॉटेल साई कृपाचे प्रोप्रायटर सन्माननीय जनार्दन वाकडीकर साहेब यांना विनंती असेल कि आपण व्यासपीठावर यावं। सन्माननीय जनार्दन वाकडीकर साहब, अगर एनालिसिस देखें हम बल्लेबाजी की 24 लाइव इवेंट जो स्क्रीन पर दिखा रही है, 11 गेंदें 24 रनों की एक शानदार पारी किरण पवार की, नॉट आउट रहे 15 गेंदों में 37 रन बनाकर सुदर्शन गायकर, रोहन गरत 2 गेंदों में जिन्होंने 1 रन बनाया, प्रफुल्ल केदारी जिन्होंने 3 गेंदों में 6 रन बनाए, लेकिन टोटल 76 रन स्कोर कार्ड के ऊपर 77 रनों की जरूरत। लेकिन अब देखना यह होगा कि ये 77 रन किस तरह से बनते हैं दूसरे सत्र में। लेकिन चलेंगे हम सेकंड सेमीफाइनल के लिए, वहां पर 2 वीरों की लड़ाई होगी। वीर मराठा जो है विश्वजीत ठाकुर और सोनाई तड़ेगांव ओंकार पाटिल, इन दोनों कप्तानों से मैं अनुरोध करना चाहूंगा कि आपको टॉस के लिए आना है। लाभले आम्हास जातोय मी आदरणीय कमलाकर टाकले साहेब, भारतीय जनता पार्टीचे नेते, त्यांना मी विनंती करतो की त्यांनी कृपया व्यासपीठावर यावं। त्यांचा मान सन्मान या रायगड प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपण इथे करतोय। अतिथी देवो भव, गेस्ट इज गॉड असं म्हटलं जातं आणि आजचा शेवटचा दिवस आहे रायगड प्रीमियर लीगचा। अमर म्हात्रे साहेबांनाही मी विनंती करतो की त्यांनी कृपया व्यासपीठावर यावं। उपाध्यक्ष रायगड प्रीमियर लीग कमलाकर टाकले साहेबांचं स्वागत। त्याचप्रमाणे गणपत भौड यांनाही मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं। आदरणीय गणपत भौड, सन्माननीय आदित्य गायकर, प्रसाद डोलकर आणि विनायक वाकडीकर या पाहुण्यांना विनंती आहे की त्यांनी टॉस बॉक्समध्ये येऊन आमच्या या छोट्याशा स्वागताचा स्वीकार करावा। रायगड प्रीमियर लीगची आज शेवटची या वर्षीची रायगड प्रीमियर लीगची संध्याकाळ आहे आणि या संध्याकाळी पाहुणे मंडळींची आता मांदियाळी व्यासपीठावर जमत चाललेली आहे। गणपत भौड, आदित्य गायकर, प्रसाद डोलकर आणि विनायक वाकडीकर या पाहुण्यांचं मनापासून इथे हार्दिक स्वागत। रायगड प्रीमियर लीगचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर आणि उपाध्यक्ष सन्माननीय अमर म्हात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते इथे स्वागत करण्यात येत आहे। अतिशय चांगला सामना, रंगतदार सामना आपल्याला पाहायला मिळतोय। वळूया पुन्हा एकदा समालोचन कक्षामध्ये, जिथे कडवी झुंज आपल्याला पाहायची आहे। एक महत्वाची मॅच आणि जशी दुसऱ्या डावाला सुरुवात होईल, घेऊन जाईल गेली कित्येक वर्ष रायगडच्या क्रिकेट चाहत्यांना मैदानाकडे खेचून आणणारा आवाज प्रवीण दुगाडे सरांचा। शुक्रिया चंदू शेटे सर, लेकिन 77 रनों का पीछा करना है। स्ट्राइकर एंड पर जिन्होंने इस दिन पहला 50 लगाया, 54 रनों की एक शानदार पारी खेली प्रसाद घरत, और नॉन स्ट्राइकर एंड पर किसी भी टारगेट को अचीव करने वाली ताकत रखने वाला बाहुबली ऋषि नाइक।
पहली गेंद ऑन साइड के ऊपर खेला, मिड विकेट पर खिलाड़ी तैनात रोहन घरत ने उस गेंद को फील्ड किया, 1 रन जरूर मिलेगा। 77 रन, 2 ओवर अगर मैंडेटरी पावर प्ले के जीवदानी स्पोर्ट्स बामन डोंगरी के अच्छे गए तो ये बड़ा टारगेट नजर आएगा। वहीं जो शुरुआत हुई थी जीवदानी स्पोर्ट्स बामन डोंगरी की, वैसी अगर शुरुआत होती है चंदू शेट्टी सर शाहू वॉरियर्स की, तो यकीनन ये मुकाबला बेहद कांटे का होगा। सीधे बल्ले से खेला इस गेंद को, ऋषि नाइक ने 1 बाउंस लॉन्ग ऑन लॉन्ग ऑफ के बीच में से गेंद जाती हुई 4 रनों के लिए टोटल पहुंच चुका है 5। मंगेश दादाचं आयोजन अलग, हे लाखात एक मंगेश दादाचं आयोजन अलग। मंगेश जी वाकड़ीकर जिनकी आरपीएल, लेकिन इस आरपीएल के लिए कई लोगों ने मेहनत की है। आरपीएल लीग की कमेटी हो या अचानक कला क्रीड़ा सांस्कृतिक मंडल शिरडोल हो, और यह बड़ी मछली जाल में सीधा गेंद बल्ले का बाहरी किनारा लेकर गई, पहले शॉर्ट थर्ड मैन के ऊपर, और यह आसान सा कैच। तो मेहनत, मैंने कहा था कि कई लोगों ने मेहनत की। आरपीएल कमेटी का फ्लैक्स हमें नजर आ रहा है, जहां पर जीवदानी स्पोर्ट्स के जो फ्रेंचाइजी है अमर मात्रे, वो इस आरपीएल कमेटी के सलाहकार के तौर पर चुना जा चुका है। उन्हें कार्याध्यक्ष महेश जी कड़ू, उपाध्यक्ष यहाँ पर तेजस म्हात्रे भी मौजूद है। ऐसे कई लोग जिन्होंने इस आरपीएल के लिए विशाल जीतेकर उपाध्यक्ष प्रशांत जी खानावकर उपाध्यक्ष, और रायगढ़ ग्रामीण टेनिस क्रिकेट कमेटी जिनके अध्यक्ष राकेश जी गायकवाड़। ओमकार पाटील सोनाई 11 तळेगावचे कॅप्टन, टॉसबॉक्समध्ये या प्लीज। टोटल 5 पे 1। ऋषि नाइक चाहते थे कि ये लंबा टारगेट है, उसमें उनका योगदान रहे। शुरुआत प्रॉमिसिंग हुई थी उनकी, शुरुआत बिल्कुल प्रॉमिसिंग हुई थी। पहली गेंद के ऊपर इनिंग के उन्होंने बाउंड्री हासिल की थी। आशिकेश भोईर बढ़िया बल्लेबाजी कर लेते हैं ये श्री शाहू वॉरियर्स के लिए। ओंकार नाइक, गेंद हवा में कैच होने की संभावना। शुभम पाटिल चिकू ने इस कैच को लपका, और इस लपकने की वजह से, इस कैच के लपकने की वजह से 2 पे 5 77 का पीछा करते हुए श्री शाहू वॉरियर्स। प्रवीण सर, पहिल्या षटकात 2 हादरे, ऋषी नाईक म्हणा, आशिकेश म्हणा, दोन्ही प्रमुख फलंदाज होते, ते माघारी परत आहेत। आणि खूप मोठी जबाबदारी आता प्रसाद यांना देखील घ्यावी लागेल, आणि त्याचबरोबर इतर फलंदाजांना कामगिरी करावी लागेल। दुसऱ्या बाजूला चांगली सुरुवात झाली होती, ज्यावेळेला बॅटिंगसाठी जीवदानी बामन डोंगरी होती, परंतु इकडे सुरुवात खराब झाली आहे। परंतु 77 ह्या आव्हानाचा पाठलाग केला जाऊ शकतो, त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील। दो विकेटें जा चुकी हैं, 5 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुका है प्रसाद घरत। पिछले मैच में भी नरेश तोमरे ने उनकी ऐसी अवस्था की थी, लेकिन उसके बाद 54 रनों की एक शानदार पारी खेली थी। कप्तान प्रसाद घरत ने सेनापति लड़े थे, और ये देखिए हैट्रिक के द्वार पर दस्तक दे रहे थे। 2 रन जरूर मिलेंगे बल्लेबाज संकेत रांदड़े को। संकेत राणे, इनमें भी वो काबिलियत है। इंटर पनवेल का इनका एक मैच मैंने देखा था, बतौर कमेंटेटर कमेंट्री भी की थी। सात रन 2 विकेटों के नुकसान पर 70 रन अभी भी बनाने हैं, लेकिन 1 रन जरूर मिला वहां पर प्रसाद घरत को और संकेत रांदड़े को। देखिए स्क्रीन के जरिए हम देख रहे हैं एक अच्छा ओवर, यहां पर 2 विकेटें निकाली, 8 रन। मैं तो कहूंगा
निर्णायक मोड़ पर यह प्रदर्शन रहा है, वरना कई बार इस लीग में मैंने देखा ओंकार नाइक को खराब गेंदबाजी करते हुए, लेकिन बड़ा मैच, बड़ा खिलाड़ी, बड़ा प्रदर्शन। इसके बाद भी एक बड़ा मॅच आहे, विश्वजीत वर्सेस ओमकार पाटील. दोन्ही कॅप्टन्सना विनंती आहे की आपण नाणेफेकीसाठी कृपया यावं. मंगेश वाकडीकर यांना मी विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यावं. आमच्या पाहुण्यांना विनंती आहे. दोघांनाही बेस्ट ऑफ लक, दोघांनाही हार्दिक हार्दिक शुभेच्छा, दोघांनाही हार्दिक हार्दिक शुभेच्छा. वीर मराठा जोहे आणि सोनाई 11 तळेगाव. अमर म्हात्रे साहेबांना विनंती आहे की त्यांनी टॉससाठी यावं. अमर म्हात्रे. प्रवीण. संकेत रांदड़े ने इस पहली गेंद के ऊपर कल्पेश ठाकुर के ऊपर आक्रमण किया, वाइड स्ट्रॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर 4 रन. प्रवीण सर, आताच मिळालेल्या माहितीनुसार आजच्या दिवसाचे प्रमुख अतिथी आणि आज संध्याकाळी आपल्या बक्षीस समारंभासाठी खास ज्यांचं आगमन या ठिकाणी होणार आहे, युवराज छत्रपती संभाजी राजे यांचं पेन या ठिकाणी आगमन झालं आणि 4:30 वाजता या क्रीडा स्पर्धेच्या अंतिम सोहळ्याप्रसंगी त्यांचं इकडे आगमन असेल. निश्चित तौर पर, लेकिन लगातार दूसरी बाउंड्री, डरो मत मैं हूं ना, ये कहने वाली ये 2 बाउंड्रीज आ चुकी है. श्री शाहू वॉरियर्स का ये वॉरियर, ये योद्धा संकेत रांदड़े लड़ता हुआ इन 77 रनों का पीछा करते हुए मॅच सुरू केली मी म्हणेल, कारण 2 विकेट ज्या वेळेला गेला होता कुणीतरी मॅच सुरू करणं गरजेचं होतं. 77 धावांचा पाठलाग करायचा आहे, तुम्हाला काही आक्रमण करावे लागेल. एखादं षटक जर 20 धावांचं प्रवीण सर आलं तर मॅचमध्ये कमबॅक होऊ शकतं. श्री शाहू वॉरियर संघाचं जीवदानी बामणडोंगरी संघ जर पाहिला तर या ठिकाणी सध्या चांगल्या परिस्थितीमध्ये आहे, परंतु धावांनाही सुरुवात होताना पाहायला मिळते. अशा प्रकारे धावा आल्या तर मॅचमध्ये एक रंगत, मॅचमध्ये एक चुरस येऊ शकते. निश्चित तौर पर पहले ओवर में महज 8 रन आए थे. ओंकार नाइक ने 2 विकेटें भी निकाली थी. इस ओवर में सी शाहू वॉरियर्स के लिए रन चाहिए थे और उन रनों को जुटा रहे हैं संकेत रांदड़े. जरूरत के हिसाब से खेल हो रहा है, लेकिन यहाँ पे देखिए ये तीसरी गेंद थी इस ओवर की जो डॉट निकाली. कल्पेश ठाकुर एक मंजे हुए खिलाड़ी है, जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी के वेल एक्सपीरियंस खिलाड़ी, तो जानते हैं कि विपरीत परिस्थितियों में किस तरह से अपने आप को वापस लाना है. लेकिन ये गेंद हवा में कैच होने की संभावना, बड़ी मछली, और ये छूटा कैच. संकेत रांदड़े, एक ओवर में 3-4 छक्के लगाने की ताकत रखने वाला ये खिलाड़ी मैच को कभी भी करवट दे सकता है. और हमेशा मैं कहता हूं चंदू शेटे सर कि एक बार अगर आप मौत के मुंह से वापस आए ना, तो दूसरी बार मौत से डरना नहीं, बल्कि डेयरिंग करके स्ट्रोक खेलने का. 2 कैचेस छोड़े गए, 2 जीवनदान, क्या महंगे साबित होंगे जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी के लिए. और यह बड़ी मछली, ये इस मैच का गोल्डन फिश है, गोल्डन फिश है. देखिए तेजस मात्रे के चेहरे पर खुशी, और वो खुशी महसूस कर रहे, उन्होंने ये जाना कि प्रसाद गरत के आउट होने के बाद हमने आधी जंग जीती है. बिल्कुल सही कहा डीजे मास्टर ने. प्रसाद गरत के आउट होने के बावजूद भी यह मैच खत्म नहीं हुआ श्री शाहू वॉरियर्स के लिए, क्योंकि दिनेश पाटिल भी मौजूद है. संकेत रांदड़े भी अच्छी बल्लेबाजी कर सकते हैं. और इस मैच में कभी भी आपने कहा कि वक्त बदलते बदलते देर नहीं लगता, वक्त कभी भी करवट ले सकता है. ऐसा लगा कि 80 पार होगा जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी का टोटल, लेकिन वैसा हुआ नहीं. और यहाँ पर भी
अब लग रहा है 17 रन 3 विकेट संकट में श्री शाहू वॉरियर्स, लेकिन एक बड़ा ओवर जहां पर 20-22 रन आए तो मैच में तुरंत वापसी भी आ सकती है। इस ओवर की आखिरी गेंद, 9 रन अब तक इस ओवर में आ चुके हैं। रिवर्स स्वीप दागने की कोशिश, 2 ओवर का खेल समाप्त हो चुका है। किरण पवार एंड कंपनी से एक बात मैं जरूर कहना चाहूंगा कि ज्यादा समय ना लिया जाए, क्योंकि सेकंड सेमीफाइनल वीर मराठा जोहे, चरण आणि गुड्डू हे जे खेळाडू आहेत, जरा आमच्या समालोचन कक्षाच्या समोर या, तुमचा कर्णधार तुमची वाट पाहतोय। गेंदे बची है, 20 की औसत से 18 गेंदे और 60 रनों की जरूरत। देखिए, नथिंग इज इम्पॉसिबल इन क्रिकेट। क्रिकेट में कोई भी चीज मुश्किल जरूर होती है लेकिन नामुमकिन नहीं होती, और नामुमकिन को मुमकिन बनाना आपको आना चाहिए। हम कहते हैं ना कि एवरीथिंग इज फेयर लव एंड वॉर, लेकिन यहां पर यह वॉर है। कई ऐसी अकलमंदी के साथ शॉट्स खेलने होंगे इस वॉर को जीतने के लिए बल्लेबाजों को। ओंकार नाइक अपने स्पेल का दूसरा, पहला ओवर अच्छा किया उन्होंने, 8 रन दिए, 2 विकेटें निकाली। तेज तर्रार वो ओंकार नाइक मुझे नजर आ रहा है जिसके बलबूते के आधार पर सीजन 21-22 जीवदानी स्पोर्ट्स बामन डोंगरी ग्रामीण टीम के नंबर 1 के पोजीशन पर गई थी। प्रवीण ठाकूर, पोयजे पंचायत समितीचे अध्यक्ष, भारतीय जनता पार्टी, त्यांचं इथे आगमन झालं। त्यांना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर यावं। ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स। अठारह पे 3 का ये पोजीशन है। दिनेश पाटिल और संकेत रांदड़े क्रीज पर मौजूद हैं। टारगेट है 77 रनों का। कड़कती धूप, ये पहला सेमीफाइनल
तो चंदू शेट्टी सर, आरपीएल का ये माहौल, आरपीएल का कारवा, आरपीएल से कई बड़ी उपलब्धियां मिली। सीज़न 1 में हमें मुस्तकिन मुकादम मिले, सीज़न 2 में हमें धैर्यकर जैसे महाड़ के गेंदबाज हमें नज़र आए, जयेश खैरकर हमें नज़र आए, और सीज़न 3 में ऐसे कई खिलाड़ी जैसे कि वावेघर के अनुराग माड़ी जो ओंकार की टीम में खेल रहे हैं, कई यंगस्टर्स नज़र आ रहे हैं। तो ये 6 है, अंपायर का डिसीजन आ चुका है, ये छक्का, और ये छक्का लगाया दिनेश। अच्छी गेंद थी, राइट अप इनटू द ब्लॉक हॉल। एक रन जरूर मिला, 20 की औसत से रन बनाने हैं, और शुरुआत अच्छी हुई थी इस ओवर की जो मैंने बात की थी। एक बड़ा ओवर चाहिए श्री शाहू वॉरियर्स के लिए, 20-22 रनों का। छक्का आया, उसके बाद सिंगल आया। अब संकेत रांदड़े को अपने बल्लेबाजी का जौहर दिखाना ही होगा। 25 पे 3, ओवर नंबर 3। 77 का पीछा करना है, कवर्स में इस गेंद को खेला, खिलाड़ी मौजूद, टीम एक्स्ट्रा कवर पर 1 ही रन मिलेगा। देखिए जितने सिंगल्स आएंगे, एवरेज 20 की है, उतना ज्यादा फायदा मिलेगा जीवदानी स्पोर्ट्स बामन डोंगरी को। श्री शाहू वॉरियर्स जितना टारगेट के करीब पहुंचने की कोशिश करेंगे अंतिम ओवर में, उतना उनका टारगेट उतना ही छोटा होगा। छब्बीस पे 3। और ये देखिए, ये वाइट बॉल का इशारा हुआ ऑफ स्टंप के बहुत ज्यादा बाहर। नीरज राणावत सर का यह इशारा आ चुका है। 14 गेंदों में अब 50 रनों की जरूरत। हर एक गेंद एक नया फैसला लिखेगी। ऐसा नहीं है कि रन बन नहीं सकते। रो में अगर छक्कों की छड़ी आ जाए, छक्कों की लड़ी आ जाए तो नंबर बन सकते हैं। ये ऐसा नहीं है कि मैच में पूरी तरह से बाहर है शाहू वॉरियर्स, कभी भी अंदर आ सकती है। लेकिन फिलहाल पलड़ा भारी है ओंकार नाइक की इस गेंदबाजी की बदौलत। यह विकेट मिलता हुआ रनआउट के तौर पर। प्रवीण सर, आणखीन एक विकेट या ठिकाणी त्यांना पाहायला मिळते। आता लक्षापासून दूर चालली आहे टीम श्री शाहू वॉरियर्स रायगड संघ। आता प्रयत्न करावे लागतील आणि केवळ षटकार चौकारांची आतषबाजी करावी लागेल। पाहूयात कशा प्रकारचे त्यासाठीचे प्रयत्न या ठिकाणी होतील। नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रतीक बिग हिट केला जातोय। फटका तर खेळायचा होता, समोरच्या दिशेने आहे बॉल हवेत। 1 रन तिकडे घेतला जाईल। संकेत दुसरी धाव देखील घेत आहेत आणि 2 धावांनी धावसंख्या पुढे जाईल। लक्षापासून आता खूप दूर गेलाय हा संघ, परंतु अशक्य नाहीये। दुसरसा का होईना, परंतु या ठिकाणी आशा नक्कीच पाहायला मिळते। धावसंख्या 29, 3 ओव्हर संपलेल्या आहेत, 4 विकेट माघारी परतलेल्या आहेत। नाम
आपण चर्चा करत होतो या अगोदर देखील. तर रायगड प्रीमियर लीग आली आणि खऱ्या अर्थाने रायगडच्या क्रिकेटमध्ये एक वेगळी क्रांती पाहायला मिळते. पहिली गोष्ट प्रेक्षकांसाठी प्रेक्षक गॅलऱ्या म्हणा, त्याचबरोबरीने 32 संघ मालक, विविध तालुक्यातील हॅलो. गावातील. सर दुगाडे आणि चंदू शेट्टे सर, मी इकडे सरनोबत नेताजी पालकर स्टँडमध्ये आहे. सरनोबत नेताजी पालकर खचाखच भरलेला आहे. अँड आता बघा आपण सगळेजण इथे बसलेले आहेत. तुम्ही रायगड प्रीमियर लीग तुम्हाला कशी वाटते? मजा येते ना बघायला? सगळेजण खुश आहेत आणि आनंद इकडे साजरा करतायत. सरनोबत नेताजी पालकर स्टँड मध्ये सगळ्यांनी हात करा बघू. इथे नरेंद्र बसलेला आहे. नरेंद्र, तुला विचारतो की तुझी ओळख सांग आणि हे रायगड प्रीमियर लीगचं आयोजन कसं वाटलं? आमच्या गावातील रुपेश म्हात्रे याला सपोर्ट करायला आले, तसेच किरण पवारचे आम्ही सर्व चांगले समर्थक आहोत. आज 4 व्हीलर मिळावी हीच आमची इच्छा आहे, कारण त्यांनी खेळ गेला या प्रीमियर. आयोजन कसं वाटलं? आयोजन नक्कीच आयोजन खूप चांगलं आहे. मंगेश वाकडे एक सुंदर आहे गेलं आणि पब्लिक सुद्धा सुंदर चांगले स्टँड केले. तिथून आम्ही चांगले चेअर करतो सर्व प्लेअरना. मॅच कशा होतात? मॅच खूप भारी होता. बघायसारखा फायनलचा दिवस आहे आणि चांगल्या मॅचेस होतात. आम्हाला खूप मजा गेला. तुमच्या बरोबर किती जण आले तिकडे? 20 जण आहे. प्रेमनाथ ठाकूर, सागर गावड, तेजस गावड. नक्कीच आपण या सगळ्यांना पुन्हा एकदा धन्यवाद करूया. कशी वाटली रायगड प्रीमियर लीग? चला वळूया पुन्हा एकदा मॅच कडे, जिथे अटीतटीचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद सर. सर्व प्रेक्षकांचं हार्दिक असं स्वागत असेल. आक्रमण केला गेलाय, पाठवलं बॉलला खूप लांबवर, षटकार. रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग. 35 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. पहिल्याच बॉलवर आक्रमण केलंय. क्रिकेटमध्ये अशक्य असं काहीच नसतं. तुम्हाला प्रयत्न सुरू ठेवावे लागतात आणि ते प्रयत्न करावे लागतील. 11 चेंडू आणि 42 धावांची आवश्यकता, म्हणजे 7 चेंडू सीमारेषेच्या पलीकडे षटकारासाठी गेले तर मॅच जिंकली जाऊ शकते. क्रिकेट आहे, काही होऊ शकतं. अशाच प्रकारचे स्ट्रोक खेळावे लागतील आणि श्री शाहू वॉरियर्सला एक आशा निर्माण झाली आहे, कारण प्रतीक वहाळचा एक धडकेबाज खेळाडू आहेत. त्यांच्या बॅटमधून पहिल्याच बॉलला षटकार आलाय. या ठिकाणी प्रेक्षकांसाठी देखील खूप काही आहे. प्रेक्षकांसाठी प्रेक्षक गॅलऱ्या उभारल्या गेलेल्या आहेत. त्याचबरोबर लीग पद्धतीच्या मॅचेस, विविध तालुक्यातून खेळाडू, रायगड जिल्ह्यातून खेळाडू येताना पाहायला मिळत आहेत. आणि विशेष म्हणजे या स्पर्धेची ट्रॉफी कुणाला कल्पनाही नसेल केली की क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये पारितोषिक म्हणून अशा प्रकारची ट्रॉफी दिली जाऊ शकते. हे रायगड प्रीमियर लीगने दाखवलं आणि त्यानंतर आता संपूर्ण महाराष्ट्रभर पाहायला मिळत आहे. हाँ, रायगढ़ की सोच सबसे अलग. मंगेश जी वाकड़ीकर और चंदू शेट्टे सर ने बिल्कुल सही कहा था. इसी तरह अगर छक्के आएंगे तो मैच में मजा बरकरार रहेगा. त्याचा बसलाय आणखीन एक मोठा फटका प्रतीक यांच्या बॅटमधून येताना पाहायला मिळतोय. लगातारच्या दुसऱ्या षटकाराने मॅचचं गणित मात्र या ठिकाणी बदलवलंय. आता मात्र 10 चेंडू बाकी आहेत आणि 36 धावांची आवश्यकता. 12-48 ची मॅच होती आणि लगातारच्या 2 षटकाराने मॅच मधील रंगत तर वाढवली आहे. आणि आता संपूर्ण श्री शाहू वॉरियर संघ म्हणत असेल, प्रतीक आणखी काही षटकार येऊ दे रे. त्याचबरोबरीने जीवदानी बामण डोंगरी म्हणत असेल की याला थांबवा कुणीतरी. अशाच प्रकारचे स्ट्रोक आले तर मॅच मात्र नक्कीच रंगतदार होताना पाहायला मिळेल. किरण पवार यांच्यावर 2 हल्ले चढवलेत आणि दोन्हीच्या दोन्ही सीमारेषेच्या पलीकडे लगातारचे 2 षटकार ठोकलेत. आणखीन एक बिग हिट, लगातारचा 3रा मोठा फटका येईल का पाहायचंय. क्या बात है, आलाय षटकार. टाळ्या होत आहेत, टाळ्या 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 टाळ्या. हे लाखात एक मंगेश दादाचं आयोजन आलं ग. हे लाखात एक मंगेश दादाचं आयोजन आलं ग. वहाळचा सिक्सर किंग आला आणि आल्यानंतर प्रतीक या नावाचा, वहाळ या गावाच्या नावाचा डंका रायगड प्रीमियर लीग मध्ये पाहायला मिळतोय. लगातारचा 3रा षटकार त्यांच्या बॅट मधून येतोय. समीकरण बदलताना पाहायला मिळतंय. अजूनही 9 चेंडू बाकी आहेत.
30 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. प्रेक्षकांमध्ये आता चर्चा सुरू झाली असेल, आणखी 2 जर आले या ओव्हरमध्ये मॅच मधील रंगतता वाढताना पाहायला मिळेल. किरण आता थोडेसे दबावात येतील, का नाही येणार? भले भले फलंदाज, भले भले गोलंदाज देखील दबावात येतात. आता सध्या किरण दबावात आहेत, कारण त्यांच्या विरुद्ध 3 लगातारचे षटकार ठोकले गेले आहेत. मॅच मधील रंगत वाढली. प्रवीण सर, काय म्हणाल या 3 षटकारांविषयी? प्रतीक पाटिल जिन्होंने उम्मीद का दिया जलाया है, श्री शाहू वॉरियर्स का भी, और उस टीम को जो लोग सपोर्ट कर रहे हैं उन दर्शकों का भी. और एक ऐसा बंदा आना ही चाहिए था क्रीज पर, वरना ये मैच लोग आपस में गपशप कर रहे थे. मैच के दौरान सब लोगों को ऐसा लग रहा था कि 80% लोगों को ये लग रहा था कि बामन डोंगरी आसानी के साथ इस मैच को जीतेगी. लेकिन ऐसा बंदा क्रीज पर आने के कारण अब लोगों की नजरें इस खिलाड़ी पर और इस मैच के ऊपर दोबारा आ चुकी है. नक्कीच एकतर्फी होईल त्याला क्रिकेट कसं म्हटलं जातं. आणि या ठिकाणी चुरस निर्माण झाली आहे, जी चुरस पाहण्यासाठी हजारो प्रेक्षकांनी शिरडोन गाठलंय. आणखीन एक बिग हिट करण्याचा प्रयत्न, यावेळेला फटका फसलाय. किरण आले स्वतः आणि पकडतायत कॅच. वादळ नक्कीच घोंगावत होतं, त्याला शमवलंय आणि किरण आता मात्र समाधानी असतील, कारण त्यांनी आणखीन एक विकेट घेतली आहे. तुमची सगळी आणि आमचा एकच फोन. नमस्कार, मी मंगेश वाकरीकर बोलतोय. तो पत्ता करतो फुल पॉवरफुल. झालं असेल, सर्वांची मनं जिंकून घेतली. 2 मॅच मध्ये ते 12वे खेळाडू म्हणून समालोचन कक्षात होते. मैदानात गेले आणि आपली ताकद दाखवली, वहाळ गावाची आणि प्रतीक या नावाची. मॅच मध्ये थोडीशी रंगतता निर्माण करण्यात यशस्वी झाले. 8 चेंडू अजूनही बाकी आहेत आणि 30 धावांची आवश्यकता. मॅच संपलेली नाहीये. फलंदाजीसाठी रोशन जात आहेत. चिंचपाड्याचे रोशन, पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतील. 30 धावांची आवश्यकता अजूनही आहे. समालोचन कक्षाच्या समोर कृपया विनंती असेल, आयोजकांची विनंती आहे, तिथून थोडंसं बाजूला व्हायचंय. अजूनही जर पाहिलं तर 30 धावांची आवश्यकता. 8 चेंडू बाकी आहेत. लक्ष हेच आहे की फायनलला जायचंय, अंतिम फेरी गाठायची आहे. मग तो संघ कोणता असेल? श्री शाहू वॉरियर्स असेल की जीवदानी स्पोर्ट्स बामन डोंगरी असेल? प्रत्येक संघाच्या चाहत्याला नक्कीच या ठिकाणी स्वप्न पडत असेल की आमचा संघ, आमचं गाव, आमचा तालुका, आमचे आवडते खेळाडू अंतिम फेरीत खेळताना आम्हाला पाहायचंय रायगड प्रीमियर लीगच्या. या आणखीन एक बिग हिट. अखूट टप्प्याचा बॉल, त्याच्यावर आक्रमण, बॉल सीमारेषा पार. षटकार षटकार षटकार. बॅट रोशन आलेत आणि रोशनने चिंचपाड्याचं नाव पहिल्याच बॉलवर रोशन केलंय. मॅच संपलेली नाहीये. 7 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता. वाह वाह वाह, मॅच मध्ये रंगत निर्माण झाली आहे. प्रवीण सर, अशाच प्रकारच्या मॅचेस पाहायच्या असतात. आता मात्र बाकीचे खेळाडू म्हणत असतील सुरुवातीच्या काही विकेट गेल्या नसत्या तर मॅच मध्ये आणखी मजा आली असती, परंतु प्रतीकने मॅच मध्ये आशा निर्माण केली आणि त्यानंतर आता रोशनने देखील तेच केलंय. किरण यांच्या विरुद्ध आक्रमण मात्र खूप झाली आहेत. शेवटचे 7 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता. आणखीन एक बिग हिट. टाळ्या तर झाल्याच पाहिजे. वा, जबरदस्त सिक्सर. काही वेळापूर्वी जर क्रिकेट हा खेळत आहे, चांगली कामगिरी झाल्यानंतर चेहऱ्यावर आनंद असतो. सर, इकडे मी आता सरनोबत दर्या सांगर, सरखेल दर्या सारंग, कान्होजी आंग्रे स्टँड मध्ये आहे आणि इथे किरण पवारचे फॅन्स आहेत सगळे बघा. यानंतर जी जोहे टीम मैदानात उतरणार आहे त्या जोहे टीमच्या हरेश गावण याची बॅटिंग पाहण्यासाठी सगळेजण जमले. 250 लोक आलेत. पण ही जी मॅच सुरू आहे मैदानामध्ये, या दोन्हीकडचा खेळ जसा होईल ना तसे हे टाळे वाजवतात. बॉलर्सला पण टाळ्या वाजवत आहेत, बॅट्समन्सला पण टाळ्या वाजवत आहेत. कसं वाटतं ही रायगड प्रीमियर लीग? तुमचं नाव सांगा. माझं नाव भरत मांडे. रायगड प्रीमियर लीगची सेमीफायनलची मॅच आहे. आम्ही सपोर्ट करणार आलो सोना 11 तलेवासाठी. पण ही मॅच एवढी इंटरेस्टिंग झाले
ते मॅच बघण्यासाठी कोणी हरो कोणी जिंको आम्हाला काही नाही, पण जी मजा जी उत्सुकता आहे ती क्रिकेट प्रेमी एवढ्या आनंदाने घेतात की विसरू नका. तिथे जिते गावचे आहेत, तलेगावचे आहेत, पूर्ण परिसरातील पूर्ण रायगड जिल्ह्यातील पब्लिक इथे मॅच बघण्यासाठी आले. त्याच्याबद्दल सर्व आनंदाने मॅच बघत आहेत. आणि नक्कीच असा आनंद इथे आपण सगळेजण साजरा करतोय. 250 जण आलेले आहेत त्या जित्यावरून. 32 संघ आहेत जित्यामध्ये, त्यामधला फक्त एकच खेळाडू सिलेक्ट झालेला आहे. मात्र त्याचा खेळ बहरला आहे आणि त्याच्याच सपोर्टसाठी संपूर्ण जिता गाव इथे आलेलं आहे. त्यांचं आपण स्वागत करूया. तळेगाववाडी, त्यानंतर पानशील, ही तिन्ही गावात आता कोण राहिलेले नाही, सगळे इकडे आलेत ना. सर्व टोटल गावातली तिन्ही गावातली फुल सर्व पब्लिक इथे मॅच बघण्यासाठी आलेली आहे. नक्कीच आपण सगळ्यांचं मनापासून आपण स्वागत करूया आणि वळूया पुन्हा एकदा या इंटरेस्टिंग मॅच कडे. नक्कीच जबरदस्त मॅच सुरू आहे. आता पहिला बॉल ऑप्टमच्या बाहेरचा, पुढचा एक धाव मात्र तिकडे घेतली जाईल. 12 चेंडू आणि 48 धावांचा सामना पहा आलाय कुठे. मागील षटकात 5 षटकार आले होते आणि आता 5 चेंडू बाकी आहे आणि 17 धावांची आवश्यकता. रोहन घरत गोलंदाजीसाठी आहेत, परंतु फलंदाजीसाठी ज्या रोशन यांनी लगातारचे 2 षटकार ठोकलेले आहेत त्यांच्याकडून अपेक्षा असेल काय होईल या मॅच मध्ये. रंगतता निर्माण झाली आहे या सेमीफायनल मध्ये. यावेळेला आणखीन एक बिग हिट, परंतु क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. रोशनने आशा निर्माण केल्या परंतु माघारी परतले. उंच सिक्सर तेजस यांच्या चेहऱ्यावर थोडा वेळ का होईना चिंता निर्माण करणारी फटकेबाजी या ठिकाणी पाहायला मिळाली होती. तर मॅच आहे, काही होऊ शकतं. फलंदाजीसाठी जर पाहिलं तर हेमंत येत आहेत. हेमंत भगत बॅटिंगसाठी येताना पाहायला मिळत आहेत. मॅच संपलेली नाहीये, हे इकडे तुम्हाला करून दाखवावं लागेल. आणि जर का इकडे मॅच जिंकली गेली श्री शाहू वॉरियर्स, नक्कीच डंका पिटला जाईल. प्रेक्षक मात्र या ठिकाणी आतुरतेने मॅचकडे पाहत आहेत. शेवटचे 4 बॉल आणि 17 धावांची आवश्यकता. हेमंत यांच्याकडे ती क्षमता आहे. उसरलीसाठी हा मॅचचा रिझल्ट काही लागू देत कुणी आतमध्ये जायचं नाहीये. उसरलीसाठी जबरदस्त क्रिकेट हेमंत यांनी देखील खेळलंय, परंतु खूप चांगली गोलंदाजी रोहन घरत यांनी या अगोदरच्या मॅच मध्येही केली, आताही केली आहे. परंतु मॅच संपली नाहीये. आक्रमण केला गेलाय, मोठा फटका, वा जबरदस्त फटका येतोय 4 धावांसाठी. रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड. मॅच आपली रंगतता सोडायला तयार नाहीये. 12 बॉल आणि 48 असणारी मॅच, 3 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. कोणी जिंकू शकतं. श्री शाहू वॉरियर्स देखील, जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी देखील. एका बाजूला रोहन घरतला गोलंदाजी करावी लागेल, परंतु हेमंत भगत यांना देखील जर पाहिलं, रोहन घरत आणि दुसऱ्या बाजूला हेमंत, आज जर या ठिकाणी बॅटिंग झाली तर संपूर्ण उसरली गावामध्ये जल्लोष पाहायला मिळू शकतो. त्यामुळे एखादा मोठा फटका जर आता आला, मॅच पुन्हा एकदा रंगात येताना पाहायला मिळेल. हीच जादू आहे क्रिकेटच्या खेळाची, हीच जादू आहे टेनिस क्रिकेटची आणि हीच जादू आहे रायगडच्या क्रिकेटची, रायगड प्रीमियर लीगची. हा खेळ तुम्हा आम्हाला उत्कंठा वाढवताना पाहायला मिळतो. देखिए कुछ लोग चंदू सेठे माहौल देख के आते हैं, कुछ लोग माहौल बनाते हैं. इस मैच का माहौल बनाया वहाल के प्रतीक पाटिल ने. क्या बात आहे. आणि रोशनचंही कौतुक करावं लागेल, त्यांनी मारलेले 2 षटकार. परंतु हेमंत, आपल्या आयुष्यातील एक महान पारी आता खेळावी लागेल. नवे तर ती संधी आता चालून आली आहे. इकडे जर का षटकार मारले तर तुमच्याही नावाचा डंका पिटला जाईल. परंतु समोर असणारा रोहन घरत यांच्याकडे चांगली गोलंदाजी करण्याची क्षमता आहे. नावा गावचे असणारे खेळाडू आहेत, परंतु दुसऱ्या बाजूला नामी संधी चालू आली आहे फलंदाजालाही हिरो बनण्याची. कारण मॅच अजूनही दृष्टिक्षेपात आहे, दूर गेलेली नाहीये. 3 चेंडू शेवटचे आणि मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 13 धावांची आवश्यकता. एका बाजूला जर पाहिलं तर रोहन, दुसऱ्या बाजूला हेमंत. हेमंत वरचढ ठरणार की रोहन वरचढ ठरणार? गोलंदाज या ठिकाणी वरचढ ठरणार की फलंदाज? येईल का मोठा फटका की येईल विकेट, तेच पाहावं लागेल. बिग हिट, पुन्हा फुलटॉस चेंडू, त्याच्यावरही आक्रमण आणि आणखीन एक बॉल, सीमा रेषा पार, चौकार. प्रीमियर लीग फेमस क्यों है?
इसीलिए फेमस है। हर जगह हर कोने में दर्शक जो आपसी गपशप कर रहे थे, वो प्रतीक आए जिन्होंने 3 छक्के लगाए और उसके बाद 2 छक्के लगाए बाड़ा ने, और मैच में आया यूटर्न, और इस यूटर्न की वजह से शाहू वॉरियर्स को भी लगा की हम भी जीत सकते हैं। नक्कीच ते होऊ शकतं. 12 चेंडू आणि 48 धावांची मॅच मात्र आता 2 चेंडू आणि 9 धावांवर आली आहे. क्रिकेट रसिका हो, ही मॅच आवडली असेल तर रायगड प्रीमियर लीग जोरदार तालियां. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. देखिए, ओंकार पाटिल ने मुझसे कहा कि क्रिकेट एक ऐसा खेल है, अनिश्चितताओं का द चांस ऑफ ग्लोरियस अनसर्टनसी, अनिश्चितता भरी हुई है इस खेल को. मैं कहता हूं एक ऐसा गिरगिट जो रंग बदलते देरी नहीं करता. आणि प्रेक्षक हे तुमचा हा शब्द ऐकण्यासाठी चातुर होते. तर जाऊयात मॅचच्या दिशेने. मॅच मध्ये रंग भरले गेले आहेत. लगातारचे 2 चौकार येत आहेत हेमंत यांच्या बॅटमधून, परंतु पाहूयात आता मोठा फटका येईल का. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. रायगड प्रीमियर लीग मधील रंगतदार सामना आपण पाहतोय. हाच क्रिकेटचा खेळ. आता जे प्रेक्षक सीमारेषेवर आहेत, काही प्रेक्षक तर अंगठ्यावर उभे राहून मॅच पाहत आहेत, कारण हे शेवटचे क्षण त्यांना पाहिजेत. RPL बिग हिट, मोठा फटका खेळलाय. पाहूया किती लांबवर जाईल. कॅच पकडली जाते थोड्या क्षणासाठी मात्र. हॅलो प्रवीण मी इकडे नरवीर तानाजी मालुसरे स्टँड, नरवीर तानाजी मालुसरे स्टँड मध्ये इथे आलोय, तर इथे पण सगळे किरण पवारचे किरण पवारचे फॅन खरोखरच बघा कर्जत. तुडूंब भरलाय. कर्जत, मोरबे, जांभिवली, उरण, वशेणी सगळ्या गावावरून आलेले फॅन सगळ्या किरण पवारचे फॅन आहेत. एक जांभिवलीचा प्रेक्षक आहे आपल्या समोर इथे बोलतोय. आम्ही तर नक्की किरण पवारचे फॅन आहेत आणि ओंकार गावडे आमच्या गावातले घातक फलंदाज, त्याची काय केली जाते रायगड जोरात झाले. शेवटचा 1 चेंडू बाकी आहे. मॅच मधील रंगत. हेमंत आपण चांगली छाप सोडलीत, माघारी परततात आणि आता औपचारिकतेच्या दिशेने मॅच चालली आहे. 1 चेंडू बाकी आहे शेवटचा. प्रवीणजी दुगाडे सर, असं वाटत होतं हा सामना एकतर्फी होतोय, परंतु प्रतीकची फलंदाजी, हेमंतची फलंदाजी, त्याचबरोबर रोशनचे षटकार हे या डावातील लक्षात राहण्यासारखं आहे. आणि श्री शाहू वॉरियर्स हा संघ देखील लक्षात राहण्यासारखीच कामगिरी करताना पाहायला मिळाला. प्रमुख फलंदाज माघारी परतल्यानंतर देखील ही धावसंख्या अगदी जवळपास आले होते विजयाच्या, हे या ठिकाणी म्हणावं लागेल. 1 चेंडू बाकी आहे आणि 9 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा संघाच्या मदतीला तोच गोलंदाज धावून आलाय. नाव आहे रोहन गरात. तिसऱ्यांदा असं झालं की ज्यांनी टीमला तारलंय. जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी अंतिम फेरीच्या दिशेने वाटचाल करताना पाहायला मिळते. प्रत्येक गावाला वाटतं की आमचं गाव अंतिम फेरीत खेळावं, आमचा संघ अंतिम फेरीत खेळावा. आमच्या गावात नक्कीच प्रत्येक तालुक्याला वाटत असं. संपूर्ण तालुका मॅचवर लक्ष ठेवून असतो की आमच्या तालुक्यातील संघाने पहिल्या वर्षी जर पाहिलं तर खालापूरने बाजी मारली, फायनल जिंकली होती. दुसऱ्या वर्षी जर पाहिलं तर पनवेल, आणि तिसऱ्या वर्षी कोणता तालुका असणार आहे रायगड प्रीमियर लीग वर आपल्या नाव कोरताना पाहायला मिळेल. आक्रमण तर केलंय, फटका मोठा होता आणि 6 धावांमध्ये जाताना पाहायला मिळेल. कौतुक या ठिकाणी शाहू वॉरियर संघाचं करावंच लागेल. 12-48 ची मॅच केवळ 2 धावांनी पराभूत झालेत. किरण पवार इकडे मॅच जिंकला, इकडे सगळ्यांना आनंद झालाय. नरवीर तानाजी मालुसरे स्टँड मी आहोत. दुसरे प्रेक्षक उरण वशिवरून आलेले आहेत. मिलन म्हात्रे. हॅलो, बिग फॅन किरण पवार. आजचं आयोजन आहे, मला आयोजन खूप आवडला आणि आज सकाळी मी 8:30 वाजता आलोय किरण पवारची मॅच बघण्यासाठी. न त्याने आज उत्कृष्ट माझं मन जिंकलंय की पैसा वसूल केलाय माझा. मी कामावर सुट्टी टाकून 800 रुपये हजेरी असून सुट्टी टाकून मला आज माझं वाटलं नाही, खूप एन्जॉय केलाय मी इथे. खास किरण पवारसाठी मॅच बघायचं वाटलं मी. किरण बेस्ट ऑफ लक पुढच्या मॅचसाठी. मस्त. जरा मी सगळ्यांना मनापासून धन्यवाद इथे आणि चलतोय बॉक्स.
15 चेंडूमध्ये 37 धावांची खेळी सुदर्शन गायकर यांनी सजवली. आजिवली गावचा हा सुपरस्टार खेळाडू ज्याच्या कामगिरीच्या जोरावर मोठी धावसंख्या उभी राहिली आणि सामनावीराच्या पुरस्काराचे मानकरी देखील ठरत आहेत सुदर्शन गायकर.